व्यायाम, जागरण, मार्गक्रमण, स्त्री सेवन, हास्य व भाषण करणे इत्यादी साहसाचे अतिसेवन करणारा मनुष्य हत्तीवर हल्ला करणाऱ्या सिंहाप्रमाणे नाश पावतो. काय काय गोष्टी सांगितलेल्या शरीराच्या अतिशय शीघ्रगतीने नाश होण्याच्या कंडिशन्समध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे जेव्हा जेव्हा ब्रेन स्ट्रोक, हार्ट अटॅक येईल त्याच्या अगोदर ह्या क्रिया घडलेल्या आहेत का याची हिस्ट्रीमध्ये चौकशी करणं गरजेचं आहे. त्यातली कोणती कोणती क्रिया आहे? व्यायाम, जागरण, नंतर मार्गक्रमण बरोबर, स्त्री सेवन, हास्य व भाषण करणे. जुन्या काळामध्ये काय होतं की मृत्यूदंड द्यायचा, बरोबर आहे. मृत्यूदंड देताना एक तर त्याला खूप श्रम करायला लावायचे. काल परवा एक असंच वाचत असताना यूट्यूबवरच पाहत असताना जाणवलं की एक अशा प्रकारची शिक्षा राहायची की त्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या तळपायाला गुळ किंवा काहीतरी अशी एखादी वस्तू लावायची जेणेकरून बकरी त्याला चाटेल आणि ती तिथपर्यंत टाकत राहायचे ते की बकरीला ती एक झाली की दुसरी असं करून तिथे लावायचं आणि बकरी चाटायला लागली की त्याला गुदगुल्या होणार आणि ते हसणार. ठीक आहे. त्याला एवढ्या प्रमाणात ते हसवायला लावायचं की हास्य 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 कंटिन्यू हसणं होत असताना त्याचं हार्ट फेल व्हायचं आणि हसता हसता ते मृत्यूदंड द्यायचं. ठीक आहे. तर मृत्यूदंडाच्या प्रकारामध्ये हे सगळे प्रकार होते की ज्यांनी मृत्यू येईल पण त्याला त्या एका विशिष्ट शरीराच्या परिस्थितीमध्ये त्याला मृत्यू येईल. ठीक आहे. मग ते तुमच्या संबंधाच्या बाबतीत आलेलं आहे. ठीक आहे. की तेच त्याला पुन्हा पुन्हा रिपीट करायला लावून शरीरातला जो आहे तो तयार करायचा आणि मृत्यू येईल. व्यायाम इतका करायला लावायचा की मृत्यू येईल. नुसतं चालायला लावायचं की मृत्यू येईल. तर हे मृत्यूदंडाच्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा वापर केला जायचा. कारण की त्यावेळेच्या शास्त्रकारानुसार आणि त्यावेळेच्या परिस्थितीनुसार ती दंड देण्याची विधान होती आणि त्यानुसार त्याचा वापर ते करायचे. ठीक आहे. पण आता प्रॅक्टिकली ते तसं झाल्यानंतर तसं दिसत नाही. आता जे हार्ट अटॅक येत आहे ते तुम्ही पहा या लोकांमध्ये हिस्ट्री सापडते. या सगळ्या हिस्ट्री सापडतात की नाही ते पहा. मोस्टली हार्ट अटॅक येणाऱ्याच्या आदल्या दिवशी त्यांनी जागरण केलेलं आहे. कोणते डॉक्टर विचारतात? नाही विचारत. ते डायरेक्टच सांगतात की तुम्हाला हार्ट अटॅक आलेला आहे, आधी ही डायबिटिक हिस्ट्री आहे का काय ते पाहून घ्या. किती डॉक्टर हे विचारतात की आदल्या दिवशी ओव्हर सेक्स झालेलं होतं का? विचारत नाही. कारण ते त्यांना फार असे विशेष प्रश्न वाटत नाही. पण हिस्ट्री असते. रनिंग करून आला होता का? विचारत नाही कोणी. खूप व्यायाम केला होता का? विचारत नाही. आमचे एक मित्र होते, जिम करायचे ते. जिम करता करता कधी जिमच चालवायचे. तर त्या दिवशी त्यांनी जवळपास सिटअप्स आणि ते बेंच जे मारतात ना ते 200 kg पर्यंत त्यांनी वाढवलं आणि रेग्युलर त्यांचं 180, 190, 170 असायचंच. मग ते त्यावेळेस त्यांच्या नेहमीच्या कॅपॅसिटीपेक्षा थोडं जास्त असं त्यांना वाटलं असेल आणि त्यांनी ते म्हणजे आदल्या दिवशी सकाळी मला बोलून गेले, दुसऱ्या दिवशी असं असं करणार आहे असं त्यांनी सांगितलं किंवा मी इतकं ते कॅपॅसिटी माझी वाढली नाही तर मी ते करणार. आणि ते स्वतः जिम चालवायचे. प्रॅक्टिस होते ना जिम चालवणं असताना. आणि ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सडनली त्यांनी 200 पर्यंत वेट किंवा त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त जे काही वेट असेल ते त्यांनी उचललं आणि लगेच ब्रेन स्ट्रोक आला. इथून लाईफलाईनवरून नांदेडला जायपर्यंत ते गेले होते. ठीक आहे. म्हणजे इतक्या हेवी वेटनी झालेलं जे रक्तप्रवाहावर आलेलं प्रेशर होतं ते क्रिएट झालं आणि त्यांनी ते मृत्यू आला. एकाही डॉक्टरांना असं वाटलं नसेल की त्या जिमचा त्याचा संबंध आहे. ठीक आहे. शरीरावर इतकं प्रेशर तयार होण्यासाठी काही ते कारणीभूत असेल ना. शास्त्रात तसं सांगितलेलं आहे आपल्या इथे की अतिव्यायामानंतर आलेल्या ब्रेन स्ट्रोकसाठी काय ट्रीटमेंट, हेतू विपरीत चिकित्सा पाहिजे. तर त्याचा उपयोग नंतर तिकडे चिकित्सा अध्यायात आलेला आहे. पण हेतू इथं सांगून ठेवलेला आहे ना. आता आपण काय करत आहे, सूत्रस्थान हेतू कलेक्शनसाठी.
हेतू आजाराचे मुख्य कारण काय काय असू शकतात, कुठल्या कुठल्या कारणाने आजार होऊ शकतो किंवा आत्ता अवस्था येऊ शकते, ती मेजरिंग करण्याचे टूल्स आपल्याला सूत्रस्थानात मिळतात की बाबा हे इथं आलेलं आहे, याचा संबंध इथं जोडलेला आहे. ठीक आहे, ते बस पुढचं वाचू. अंगास उठणे लावल्याने कफ व मेद झडतात, शरीर दृढ होतो व त्वचा फार स्वच्छ होते. स्नानापासून मल, कंडू, श्रम, स्वेद, तंद्रा, तृषा, दाह व पाप यांचा नाश होऊन अग्नी दीप्त होते व आयुष्य, बल, तेज व पुरुषत्व यांची वृद्धी होते. उद्वर्तन किंवा संवाहन असे दोन प्रकार सांगितले. त्याच्यामध्ये काय होते, व्यायामानंतर अतिव्यायाम तर करायला सांगितलेला नाही, त्याचे दुष्परिणाम सांगितले. पण व्यायाम झाला, नॉर्मली तुम्ही अर्ध शक्ती व्यायाम केला, पण तरीही शरीराची बलहानी झालेली आहे, तरी शरीराचे वातप्रकोप झालेला आहे. तो वातप्रकोप दुरुस्त कशाने करायचा किंवा त्याला बॅलन्स कशाने करायचं, तर शरीरावर संवाहन म्हणजे मृदुमर्दन करायला सांगितलं. मृदुमर्दन आणि जो घाम बाहेर निघलेला आहे ते काढण्यासाठी उद्वर्तन. उद्वर्तन तुम्ही ज्वारीच्या पिठाचं असू शकते किंवा औषधीयुक्त उद्वर्तन, कसं वाळ्याचं चूर्ण आहे किंवा तुमचं याचं पीठ आहे, आपल्या कशाचं बेसन आहे, किंवा असं कुठलेही जे वृक्ष आहेत, कुठलेही औषधं किंवा चूर्ण जे वृक्ष आहेत आणि शरीराला लावल्यानंतर घामाचं ॲब्झॉर्प्शन करेल आणि स्पोर्स ओपन करेल, ते वापरून शरीराचं संवाहन किंवा उद्वर्तन करायचं आणि त्यांनी स्पोर्स ओपन करायचे आणि आलेला घाम जो आहे तो नष्ट करायचा. मग त्यांनी शरीराचं आवागमन जे आहे, वायूचं संचरण ते चांगलं होईल आणि शरीर बॅलन्स राहील. पुढे ऊन पाण्याने स्नान गळ्याखालून केल्याने शक्ती वाढते, परंतु तेच डोक्यावरून केले असता केसास व दृष्टीस धक्का बसतो. आयुर्वेदात आंघोळीच्या बाबतीत ते नियम सांगते की आंघोळ कशी करायला पाहिजे. तर जसं अर्धशक्ती व्यायामानंतर उद्वर्तन सांगितलेलं आहे, तर एक शरीराचा वातप्रकोप झाला, त्याच्यानंतर त्याला बॅलन्स करण्यासाठी स्रोतसाचा अवरोध दूर केला, मळ काढून टाकला. आता त्यानंतर स्नान कसं करायचं आहे, तर पाणी शरीराच्या टेम्परेचरपेक्षा थोडं जास्त, म्हणजे तुम्हाला सहन होते एवढं कडक नाही, नॉर्मल टेम्परेचरपेक्षा थोडं जास्त जे तुम्ही घेऊ शकता त्याने तुम्ही आंघोळ करायची आहे. ते पण अधो भागाची, म्हणजे माने खालून जो आहे तो भाग. जे लोक डायरेक्ट डोक्यावर पाणी घेतात त्यांना त्रास होतो, कारण की बॉडी टेम्परेचर जे आहे ना ते तळपायापासून मस्तिष्कापर्यंत व्हेरिएशन आहे. पायाचं टेम्परेचर जे आहे ते जास्त आहे, जसजसं वर जाते तसतसं कूल. असं म्हणतात पण की डोकं थंड असायला पाहिजे, माथा थंड म्हणतात मारवाडीमध्ये. ठीक आहे, तर तळपाय गरम, माथा थंड, कारण तळपायला सतत चालायचं आहे, तिथं ऊर्जा लागते आणि जसजसं बॉडी वर जाईल तसतसं जे आहे ते थंड वाढत जाईल. रक्तसंचलन सगळ्यात कमी अँटी ग्रॅव्हिटी जर विचार केला तर सगळ्यात लो टेम्परेचरचं ब्लड जे आहे ते ब्रेनला सप्लाय आहे, आणि जसजसं खालच्या दिशेने ब्लड जाईल आणि सर्क्युलेशनमध्ये फ्लोमध्ये राहील तसं टेम्परेचर त्याचं वाढेल. जसं गाडीचे ऑइलिंग असतं ते गरम होते चालण्याने, तसं शरीराचं रक्त जे आहे सतत वर्किंगमध्ये असल्यामुळे ते गरम होते. पण त्यातल्या त्यात चांगल्या क्वालिटीचं रक्त आणि जे अँटी ग्रॅव्हिटी वर्क करू शकते अशा क्वालिटीचं रक्त वरच्या दिशेने जाते आणि ते शरीराला जे आहे वरच्या ऊर्ध्वगत भागाला पोषण देते. तर तशा वेळेस जर तुम्ही जास्त टेम्परेचरचं पाणी डोक्यावर घेतलं तर मस्तिष्कगत रक्तस्राव जो आहे हा कोलॅप्स होऊ शकतो. तिथं असलेल्या छोट्या छोट्या स्पोर्स डॅमेज होऊ शकतात आणि तुम्हाला सेम तसंच मस्तिष्कगत विकाराची निर्मिती होऊ शकते, ब्रेन स्ट्रोक येऊ शकतात. बरेच लोक आंघोळीच्या वेळेस पॅरालाइज झालेले आहेत, ठीक आहे, किंवा बऱ्याच लोकांना बाथरूममध्ये आंघोळ करत असताना हार्ट अटॅक आलेला आहे, ब्रेन स्ट्रोक आलेला आहे. तुम्ही ऐकलं असेल कदाचित की आंघोळीला गेले होते, आंघोळ करून आले आणि नंतर सडनली त्यांना ब्रेन स्ट्रोक आला किंवा हार्ट अटॅक आला. ते का झालं? कारण की आंघोळ करताना त्यांच्या टेम्परेचर व्हेरिएशनचं त्यांना नॉलेज नव्हतं.
त्यांनी जे आंघोळीचं पाणी घेतलं ते मस्तिष्कावरून किंवा डोक्यावरून घेतलं गेलं असेल आणि ते पायापर्यंत गेलं असेल, तर टेम्परेचर व्हेरिएशनमुळे बॉडीला ते सहन नाही झालं आणि एज, टाईम, त्यांनी केलेल्या आधीच्या चुका हे कॅल्क्युलेटेड जर तुम्ही पाहिलं तर त्यावेळेस शरीराला ते सिच्युएशन हँडल करता नाही आली, म्हणून ब्रेन स्ट्रोक आले. मग डोक्याच्या इतर जर नाही झालं तसं तर केस जाणं, केस पांढरे होणं किंवा कमी वयात तुमचं टक्कल पडणं अशा प्रकारे त्याच्यामुळे घडते. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे कारण आहे आंघोळीचं. ठीक आहे. तर टेम्परेचर डोक्यावरून तर थंड पाणी सांगितलेलं आहे, अधो स्कंद जे आहे ते तुम्ही कोमट पाणी घ्यायला सांगितलेलं आहे शरीराचं. ठीक. पुढे अर्दित वायू, नेत्ररोग, मुखरोग, कर्णरोग, अतिसार, आधमान, पिनस, अजीर्ण हे विकार झाले असतात व भोजनानंतर स्नान करू नये. आता या आजारामध्ये काय सांगितलं, मुख्यत्वे हा कफगत आजार आहेत. अर्दित, पिनस, सर्दी आहे, त्याच्यानंतर आणखी कफज्वर, ज्वर आलेला आहे का, काय अजीर्ण, हां, आणखी मुखरोग, कर्णरोग, अतिसार. हां, मुखरोग, कर्णरोग, अतिसार. याच्यामध्ये जल जे आहे ते शरीरात, एक तर जलतत्व शरीरात वाढलेलं आहे ते जात आहे, अशा वेळेस अतिसारासारख्या कंडिशनमध्ये आंघोळ करू नये. ठीक आहे. इतर सगळ्या लक्षणामध्ये कफ विकृती आहे. ठीक आहे. तिथे पण तुम्हाला, कारण की स्त्रोतसाचा अवरोध जे आहेत ते दूर करणं, क्लिन्झिंग इफेक्ट आणि थंड पाणी या तिन्हीचा इफेक्ट येऊन तिथे विरोधी शरीराची निर्मिती होईल, विरोधी दोषांची निर्मिती होईल की जी आजाराला सहाय्यक होईल, आजार वाढवण्यासाठी सहाय्यक होईल. त्यामुळे मग त्या ठिकाणी आंघोळ करू नये असं आलेलं आहे. पुढे आधमान असताना पण आहे का? हो. पूर्वीचा आहार जिरला म्हणजे पथ्यकारक व नियमित प्रमाणाने जेवण करावे. नियम किती सुंदर सांगितलेला आहे. पूर्वीचा आहार पचला, पहिलं वाक्य काय, पचन. तो पचल्यानंतर जेव्हा रिकामं पोट वाटत आहे त्यावेळेस जेवण आहे. मोस्टली असं होताना दिसतंय का, पोट सकाळी साफ नाही झालेलं आहे तरी लोक जेवण करत आहे, सकाळी उठून नाश्ता करत आहे, बाहेरचं कुठं जाऊन खात आहे. तर स्वतःच्या शरीराची गरज आहे की नाही हे न ओळखता खाणं झालं तर ते अजीर्ण तयार करेल, मग आम्लपित्त किंवा अजीर्णाचे किंवा पोटाचे आजार तयार होते. पुढे बलात्काराने वातमूत्रादिकांची प्रवृत्ती करू नये. मलमूत्रादिकांचा वेग आला असता अन्य कार्यात गुंतू नये. तसाच एखादा रोग उत्पन्न झाला असता तो साध्य असल्यास बरा केल्याशिवाय दुसरे कोणतेही काम करू नये. सुंदर सांगितलेलं आहे. जर लघवी किंवा मलमूत्र यांचा वेग आला असेल तर तो टाळू नये, म्हणजे त्याला अवरोध करू नये. कारण अवरोध केला तर काय होईल की शरीरात वात कोंडला जाईल आणि वात कोंडल्या गेल्यानंतर तो त्याच्यापेक्षा आधीचा असलेला जो वायूचा प्रकार आहे त्याच्यावर आघात करेल आणि वायू ऊर्ध्वगामी किंवा तिर्यकगामी होईल आणि आजार तयार करेल. बऱ्याचदा स्त्रियांमध्ये काय होते की परिस्थिती अशी असते की त्यांना बाथरूमला किंवा लॅट्रिनला जाण्यासाठी जर प्रॉपर ठिकाण नसेल तर ते होल्ड करतात आणि वारंवार होल्ड केल्यामुळे त्यांना होणारे आजार वाढतात. अपान कक्षा त्यांची बिघडलेली असते, त्याचा परिणाम त्यांच्या इन्फर्टिलिटी सारख्या आजारावर किंवा पाळीसारख्या आजारावर दिसून येतात. पुरुषांच्या बाबतीतही जसं अपान आहे, ठीक आहे, त्याच्या बाबतीतला किंवा लघवीच्या बाबतीतला किंवा मलाच्या बाबतीतला, हे जर प्रवासात असताना किंवा कुठे आपण बाहेरगावी असताना त्याचा अवरोध होतो, त्याचे परिणाम त्यांच्यावर होतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट की जर एखादी प्रवृत्ती होत नसेल तरी तिला प्रवृत्त करणं, म्हणजे बाथरूमला जायची गरज नाही आपण बाथरूमला जाणं किंवा लॅट्रिनला जायची गरज नाही आपण ते जाणं, ही पण तयार केलेली वृत्ती आहे की आपणाला त्या ठिकाणी त्याची स्वतःची ॲक्टिव्हिटी नसताना ती ॲक्टिव्हिटी करायला लावणं हे पण शरीरासाठी त्रासदायक आहे. ठीक आहे. आणखी तिसरं काय सांगितलं आजाराच्या बाबतीत
एखाद्या आजाराची सुरुवात असताना किंवा त्याची संचय अवस्था असताना त्याला दुरुस्त करणं, म्हणजे आजार मोठा होणार नाही आणि मोठा झालेला आजार पुन्हा शरीरासाठी त्रासदायकच होणार. पुढे वाचा. सर्व प्राण्यांचे एकंदर उद्योग सुखाकरिता चालले आहेत व सुख तर धर्म वाचून नाही, म्हणून निरंतर धर्मपर असावे. ठीक आहे. धर्म म्हणजे काय? स्वतःच्या कार्यात मग्न. सज्जन मित्रांशी मोठ्या प्रीतीने स्नेह करावा व दुर्जनांपासून दूर राहावे. हिंसा, चोरी, व्याभिचार, चहाडी, अप्रिय, असत्य व असंबद्ध भाषण, दुसऱ्यांचा नाश करण्याची बुद्धी, मात्सर्य व शास्त्रविरुद्ध विचार ही 10 प्रकारची पापकर्मे यांचा काया, वाचा व मने करून त्याग करावा. गरीब, व्याधित व दुःखित यांना यथाशक्ती सहाय्य करावे. किड्या मुंग्यांना देखील आपल्याप्रमाणेच कृपादृष्टीने पाहावे. देव, गोब्रह्म, वृद्ध, वैद्य, राजा व अतिथी यांची यथायोग्य पूजा करावी. आता इथे शरीराच्या बाबतीत केलेल्या दिनचर्येच्या बाबतीत आलेलं वर्णन आपण ऐकलं, पण मनाच्या बाबतीत एक दिनचर्या असली पाहिजे किंवा एक चर्या असली पाहिजे, एक वागण्याची पद्धत असली पाहिजे. कारण मन आणि शरीर हे 2 देश सांगितलेले आहेत. एकावर परिणाम दुसऱ्यावर होत आहे, तर सेम मनावर झालेला परिणाम शरीरावर होऊ नये याच्यासाठी सांगितलेली मनोचर्या जी आहे ती पण ग्रंथकार वर्णन करतात की भूतदया आहे, एखाद्या प्राण्यांबद्दल आहे, आपले मित्र, कुठल्या व्यक्तीसोबत राहायला पाहिजे, कुठल्या गोष्टी टाळायच्या, कुठल्या गोष्टी नाही करायच्या किंवा कुठल्या गोष्टी मुद्दाम करायच्या. तर शरीराचे जे काही धारणीय वेग आहे, अधारणीय वेग आहे, त्याच्या बाबतीतही आपल्याला विचार करून त्याचा परिणाम शरीरावर होऊ नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. ते आत्ता आपण वाचलं. याचकांना काही न देता घालवू नये, त्यांचा अपमान करू नये व त्यांना कठोर शब्दांनी बोलू नये. आपले नुकसान करणाऱ्या शत्रूवरही प्रायः उपकारच करावा. संपत्ती व विपत्तीमध्ये एकच चित्तवृत्ती ठेवावी. एखाद्याच्या चांगल्या गुणाविषयी ईर्ष्या करावी. चांगल्या गुणाविषयी ईर्ष्या करावी. वाचलं पुढचं वाक्य समजतं. तत्साध्य जे द्रव्याधिक त्याविषयी करू नये. म्हणजे काय की एखाद्याकडे धन आहे, ते धन आपल्याकडे तसंच असावं किंवा त्याच्याकडे धन आहे ते त्याच्याकडे का आहे. आपण म्हणतो ना की त्याची एवढी मोठी बिल्डिंग आहे, खूप मोठी संपत्ती आहे, आपण काय म्हणतो लगेच 2 नंबरचा पैसा असेल. ठीक आहे, कुठून तरी गबाड आणलं असेल किंवा त्यांनी लोकांना फसवलं असेल. एका पहिल्या क्षणात आपल्या डोक्यात येणारे विचार असे असतील. होते का असं? मोस्टली होते, ठीक आहे. तिचे काय पप्पा खूपच श्रीमंत आहेत, त्याला घेऊन देतात, ठीक आहे, असं आपण म्हणून ती गोष्ट आपल्याला साजेशी नाही म्हणून आपण त्याच्यात दोष काढतो. ठीक आहे, किंवा आपल्याला जवळ ती नाही आहे म्हणून दोष काढायची सवय प्रत्येकात असते. ठीक आहे, पण ही दोष काढायची सवय चांगली नाही आहे. पण तिच्याकडे चांगला विचार आहे, ते आपल्याकडे नाही आहे अशी आपण ईर्ष्या करत नाही. म्हणजे ती खूप चांगल्याने लहान होऊ शकते, तिला एखाद्याने सांगितलेलं काम ती चांगल्याने ऐकू शकते जरी ती श्रीमंत घरची आहे. ठीक आहे, पण ती व्यक्ती रांगेत उभं राहून एखादी गोष्ट घेऊ शकते आणि एखादा व्यक्ती रांग तोडून ती गोष्ट मागू शकते. या चांगल्या गुणांची ईर्ष्या केली पाहिजे आणि वाईट गुणांचे जे आहे ते दूर राहिलं पाहिजे. एखाद्या व्यक्तीकडे असलेल्या द्रव्य अधिक गोष्टीची ईर्ष्या करणं चुकीचं आहे. पण एखाद्या व्यक्तीकडे द्रव्याधिक गोष्टी चांगल्या असूनही त्याच्याकडे चांगले विचार आहे, चांगल्या बुद्धिमत्तेने ते राहत आहे, वागणूक चांगली आहे, तर त्या चांगल्या वागणुकीची आपण ईर्ष्या केली पाहिजे. त्याच्याबद्दल आपल्याकडे ती का नाही आहे ही झाली ईर्ष्याची भावना. ती माझ्याकडे असायला पाहिजे की यार तो इतकं चांगलं बोलतो, त्याच्यासारखं मला बोलता आलं पाहिजे. पण तो चांगले कपडे घालतो, त्याच्यासारखे कपडे मला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये काय, एक द्रव्यादी वस्तूची अपेक्षा आहे आणि एक चांगल्या गुणाची अपेक्षा आहे. द्रव्यादी वस्तू आपल्याकडे परिस्थितीनुसार असेल किंवा नसेल,
पण चांगले विचार नक्कीच आपल्याकडे परिस्थिती असो किंवा नसो असू शकतात. तर ते द्रव्याधीश नाही आहे. विचार किंवा गुण किंवा वागणूक ही द्रव्याशी संबंधित नाही आहे. ती त्या व्यक्तीच्या असलेल्या स्वभावाशी संबंधित किंवा संस्काराशी संबंधित आहे. आणि ती आपल्याजवळ असणं ही चांगली गोष्ट आहे. नसेल पैसा, गाडी नसेल, एखाद्या व्यक्तीकडे गाडी आहे पण त्याला वागण्याची ढब नाही आहे, तर ती त्याच्या संस्काराची गोष्ट आहे. पण एखाद्याकडे ती नाही आहे पण तो वागत चांगला आहे, त्याची मदत करत आहे, धावपळ करत आहे, तर ती त्याच्यातले चांगले गुण आपल्याकडे असायला पाहिजे. याच्यासाठी धनाची आवश्यकता नाही आहे. म्हणून चांगल्या विचारांची ईर्ष्या करणं हे जास्त गरजेचं आहे. हितकारक, थोडे गोड, सत्य व प्रसंगोचित भाषण करावे. ओळखीचा मनुष्य भेटला. प्रत्येक गोष्ट बोलल्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. बोलणं हे कसं असायला पाहिजे याच्यापेक्षा ते त्या परिस्थितीला अनुकूल आहे की नाही याला जास्त महत्त्व आहे. ठीक आहे. बरेचदा गमती जमतीमध्ये एखाद्याची आपण टर उडवतो, वेळेशी उडवतो, पण त्या एका गोष्टीमुळे त्याचा अपमान तर होत नाही आहे. ही गोष्ट आपल्याला नकळत चुकते. जे लोक जास्त बोलत असतात, ज्यांना थोडीशी बोलायची सवय आहे, एखादी गोष्ट आहे, ते गमती जमतीत एखादा विषय बोलून जातात आणि पुढच्याला त्याचं वाईट वाटते. तेव्हा त्या माणसाच्या व्यक्तीच्या मनावर त्याचा परिणाम होतो. तो जर त्याच्या स्वभावाच्या अनुकूल असेल तर ती गोष्ट समजून घेतो, पण स्वभावाला त्याला माहिती नसेल, त्याला ती गोष्ट जाणवत नसेल की पुढच्या व्यक्तीचा स्वभाव तसा नाही आहे, तर ती गोष्ट त्याला त्रास देऊ शकते. ठीक आहे. पुढचं. ओळखीचा मनुष्य भेटला असता प्रसन्न मुद्रेने, सौजन्याने व दर्याद्र हृदयाने. दयाद्र दयाद्र म्हणजे दयेच्या भावनेत ती आर्द्रता मनामध्ये असलेली भावना. म्हणजे पुढचा व्यक्ती प्रथम बोलेल ही भावना न ठेवता आपण त्याला आदरचित बोलणं आणि त्याचे कुशल मंगल विचार हे सुरुवात तुमच्याकडून झाली पाहिजे. पुढच्यानी बोलो किंवा न बोलो, आपण बोलून त्याला त्याचा विचारपूस केली तर यदा कदाचित असं होईल की त्याचा अहंकार सुखावेल आणि त्याला असं वाटेल की यार ही व्यक्ती तर मला दरवेळेस स्वतःहून बोलते, मग आपणही हिला बोलायला पाहिजे. म्हणजे काय, इथे एक सरळ सरळ संकेत दिलेला आहे शास्त्रकारांनी, जितके जास्त तुमचे व्यक्ती जोडल्या जातील तितकी तुमची प्रगती होईल. युअर काय म्हणतात त्याला, रिअल वेल्थ इज नॉट युअर वेल्थ. तुमच्याकडे असलेली संपत्ती ही तुमची संपत्ती नाही. युअर रिलेशन्स जे आहे, तुमचे जे रिलेशन्स आहे तुमची खरी संपत्ती आहे. कनेक्शन आणि काय वाक्य आलेलं, वाक्य मला आठवत नाही, पण ठीक आहे. माणसं जोडणं जास्त महत्त्वाचं आहे आणि प्रत्येकासोबत आपण जुडणं जास्त महत्त्वाचं आहे. तो व्यक्ती आपल्यासोबत जुडलेला आहे किंवा नाही याचा काही संबंध नाही आहे ना. असं होईल एखादा व्यक्ती आपल्यासोबत जुडण्याचा प्रयत्न करणार नाही, ठीक आहे, पण त्याला आपण जोडून राहणं. परिस्थिती अशी येऊ शकते की ज्यावेळेस त्याची गरज असेल त्यावेळेस त्याच्यासोबत कोणी नसेल, त्यावेळेस जर आपण तिथे साथ दिली किंवा आपण त्याच्यासोबत कमीत कमी बोललं तरी त्याला त्याची जाणीव होऊ शकते आणि एक माणूस तुमच्या आयुष्यात जोडला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही जितके माणसं जोडत जाल तितकी तुमची स्ट्रेंथ, तुमची ताकद वाढत जाईल. म्हणून माणसं जोडणं हा प्रकार मनासाठी चांगला आहे, मनाच्या ताकदीसाठी चांगला आहे. कारण की तुम्ही पाहाल की आज सगळ्यात मोठा आजार कोणता असेल, शरीराच्या बाबतीत जो आजार आहे तो अजीर्ण किंवा मलावत आहे, पण मनाच्या बाबतीत जर आजार असेल तर तो एकटेपणा आहे. आज प्रत्येक व्यक्ती समूहात राहूनही एकटा आहे, कारण की त्याला अशी मनात भावना तयार होते की या पुढच्या व्यक्तीपेक्षा माझ्यात काहीतरी कमतरता आहे किंवा या व्यक्तीपेक्षा माझ्याजवळ असलेल्या वस्तू किंवा वस्तूच्या बाबतीत असलेले त्याचं आकर्षण सतत त्याला एकटेपणाकडून येत आहे. पहिले काही नव्हतं तर निसर्गासोबत तो कनेक्ट व्हायचा, काही नव्हतं तर प्राण्यांसोबत एकटं व्हायचा, कनेक्ट होऊन जायचा. माणसे त्याला एकटे सोडत नव्हते, फॅमिलीज त्याला एकट्या सोडत नव्हत्या. आता प्रत्येकाकडे वस्तू आल्यामुळं एकटेपणा वाढत चाललेला आहे.
तर मग 21व्या शतकाचा किंवा 22व्या शतकाचा जो सगळ्यात मोठा आजार जो असेल तो एकटेपणा असेल. म्हणून मानसिक आजार होण्याचे प्रकार वाढले. आता शारीरिक आजारापेक्षा मानसिक आजाराने शरीरावर आजार होणं, म्हणजे पहिले काय व्हायचं की शरीरागत आजार असायचे, कारण की माणसासोबत माणूस राहण्याची जी वृत्ती होती ती जास्त होती. माणूस प्राण्यांसोबत राहायचा तरी त्याला फुलफिलमेंट यायची, माणूस निसर्गासोबत राहायचा तरी त्याला एकटं वाटायचं नाही. आज असं झालेलं आहे की तो गॅझेटसोबत राहत आहे आणि गॅझेट त्याच्या भावना, त्याच्या ज्या भावना आहेत ते त्याला दाखवू शकते, पण त्याच्या भावना मोकळ्या करण्यासाठी त्याला पर्याय नाही. अदृश्य मित्र जास्त आहेत आणि दृश्य मित्र त्याच्यासोबत तर कनेक्ट होत नाही. त्याच्यामुळे मानसिक आजाराची विकृती ही वाढणार आहे. उन्माद, अपस्मारासारख्या आजारातून जे उदास्य आहे त्याच्यासारखे जे आजार आहे दिवसेंदिवस वाढणार. तर मनामुळे शरीरावर झालेले परिणाम जास्त दिसतात. ग्रंथकारांनी त्याचा पण विचार केला. जो कोणावरच कधी विश्वास ठेवत नाही, केवळ सर्वांवरच विश्वास ठेवतो किंवा एकटाच राहतो, तो कधीही सुख पावत नाही. किती सुंदर सांगितलं. जो सगळ्यावर विश्वास टाकतो त्याच्या बाबतीत काय होईल? प्रत्येकावर विश्वास जर टाकत असेल तर एक गोष्ट होईल की दोन व्यक्तीमध्ये तो डिफरन्स करत नाही आहे अशी भावना एका व्यक्तीमध्ये तयार होईल. हा माझ्यावर विश्वास टाकत आहे, हा त्या व्यक्तीवरही विश्वास टाकत आहे जे याच्या विरोधी आहे. ठीक आहे. त्यामुळे जे विश्वास साठी योग्य आहे त्या व्यक्तीच्या मनात आपल्याविषयी शंका निर्माण होईल. ठीक आहे. आणि ते आपल्यावर त्या पूर्ण गोष्टी सांगतील किंवा न सांगतील याच्याबद्दलची शंका वाढत जाईल. म्हणून प्रत्येकावर विश्वास ठेवणं ते योग्य नाही. काही विश्वासार्ह व्यक्ती असतील त्यांच्यासोबत एकनिष्ठ राहून योजना करणं हे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कोणावरच विश्वास ठेवत नाही म्हणजे काय, त्याच्यासोबत कनेक्ट व्हायला कोणीच तयार नाही आहे. म्हणजे मला जी व्यक्ती दिसत आहे त्याच्यामध्ये मला शंका येत आहे की ही व्यक्ती माझ्यातल्या काही कमतरता किंवा माझ्यातल्या काही गोष्टी घेऊन जाण्यासाठी आहे. ही व्यक्ती माझ्यासोबत त्याच्या स्वार्थासाठी कनेक्ट आहे अशी शंका येणं म्हणजे तुमचा कोणावरच विश्वास नाही आहे. ही कंडिशन पण जगताना काही कामाची नाही. ठीक आहे. आणि तिसरी गोष्ट, त्याचा स्वतःवरच विश्वास नाही आहे किंवा तो स्वतःसोबतच एकरूप होत नाही आहे किंवा त्याचा स्वतःचाच कॉन्फिडन्स तेवढा नाही. तर ही जी गोष्ट आहे ती पण योग्य नाही. त्या तिन्ही प्रकारच्या लोकांमध्ये लॉसेस दिसतात. ठीक आहे. पुढे आपण कोणाला शत्रू आहोत किंवा आपला एखादा शत्रू आहे असे कोणाजवळही प्रकट करू नये. आता इथे पण तसंच आहे. मी एखाद्या व्यक्तीबद्दल राग करतो हे कोणाला सांगितलं नाही पाहिजे आणि कोणी आपला राग करते हे पण कोणाला सांगितलं नाही पाहिजे. त्याचं कारण काय, जर तुम्ही कोणाचा राग करत आहे ही गोष्ट तुम्ही कोणाला सांगत आहे तर होऊ शकते त्या व्यक्तीचे त्याचे संबंध चांगले असतील. तुमचा राग तर त्यांच्याजवळ सांगितला तर तुमचा ती व्यक्ती राग करतो, तुम्ही त्याच्यासोबत संबंध ठेवू नका किंवा त्याच्यासोबत व्यवहार करू नका. किंवा त्या व्यक्तीला असं कळल्यानंतर की आपल्या याबद्दल राग आपण करतोय किंवा ही व्यक्ती आपला राग करत आहे तर ती तुमच्या राग असलेल्या व्यक्तींसोबत मैत्री करेल आणि तुमच्याबद्दल षडयंत्र करेल. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही एखाद्याबद्दल राग धरून आहात की कोणाला गोष्ट सांगू नये. आणि दुसरी गोष्ट, आपल्यावर कोणी रागवून आहे, राजा जर आपल्यावर रागवून आहे किंवा आपल्यावर काही सरकारी केसेस चालू आहे किंवा काही चालू असेल, अशा काही गोष्टी चालू आहेत की ज्याच्यामुळे आपली मानहानी होत आहे किंवा आपल्याबद्दल निगेटिव्ह वातावरण तयार होत आहे, ती पण गोष्ट शक्यतोवर खूप कमी अतिविश्वासाच्या व्यक्तीव्यतिरिक्त कोणाला सांगू नये. कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात ह्या गोष्टी घडत आहेत. फक्त ती गोष्ट तुम्ही सांगता म्हणून किंवा न सांगता म्हणून फरक काहीच पडत नाही. सांगितल्याने ती कमी होत नाही आहे आणि न सांगितल्याने ती काही वाढ होणार नाही आहे. त्याच्यामुळे अशा परिस्थिती ज्या असतात, जे तुमचे दुःख आहेत, जे तुमच्या
बॅड हॅपनिंग्स आहेत, ह्या सगळ्या अनुभवांचा त्याच्या लाईफमध्ये काही परिणाम पडणार नाही आणि तुम्ही म्हटल्यानंतर ते तुमच्यातून काही कमी होणार नाही. म्हणजे मन बोलून हलकं होते हा जो प्रकार आहे हा खोटा आहे. मन बोलून हलकं होत नाही, ते तुम्हाला समदुःखी करण्याच्या वृत्तीने हलकं होतं. म्हणजे तुमच्यासारखं कुणीतरी असंच एखादं आहे अशी भावना तयार करून तुम्हाला हलकं जर करण्याचा प्रयत्न होत असेल तर ती गोष्ट तुमच्यासाठी चांगली नाही. तुम्ही ज्याला एखादा प्रॉब्लेम सांगता किंवा तुमच्याबद्दल एखादा कोणी प्रॉब्लेम क्रिएट करते, अशा दोन्हीमध्ये जर ती कॅपॅसिटी असेल, ती सॉल्व्हिंग कॅपॅसिटी असेल किंवा तुम्हाला ते अशा पद्धतीने तयार करत असेल की तुम्ही तो प्रश्न सोडवू शकत असाल, तरच अशी गोष्ट कोणासोबत प्रकट केली तर त्यातून फायदा आहे. म्हणून ती प्रत्येकाजवळ प्रकट करायची नाही.